आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभाराविरुद्ध सभापती दीपक गोंदकर आक्रमक, कारवाईची मागणी। शिर्डीतील श्रीरामनगर येथील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून रेशन मिळवण्यासाठी त्यांना तासनतास वाट पाहावी लागते। या दुकानदारांना रेशन वितरणाची कोणतीही निश्चित वेळ पाळली नसल्याने नागरिकांना वारंवार दुकानाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत। दुकान कधी उघडेल आणि कधी बंद होईल याचा कोणताही निश्चित वेळ नसल्याने नागरिकांचा मोठा वेळ वाया जात आहे। नागरिक रेशन दुकानावर आल्यावर दुकान बंद असल्यास फोन करतात, परंतु दुकानदार फोन उचलत नसल्याने नागरिकांचा संताप वाढलाय। या गंभीर प्रकाराची दखल घेत रमेश गोंदकर यांनी तातडीने तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधून रेशन दुकानदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। याप्रसंगी बोलताना नगरसेवक आणि सभापती दीपक गोंदकर यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय, जर रेशनचा पुरवठा तत्काळ सुरळीत झाला नाही आणि नागरिकांना वेळेवर धान्य मिळालं नाही तर तहसीलदारांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल। यावेळेस सामाजिक कार्यकर्ते अमृत गायके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल सुपेकर, गंगाधर वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि महिला उपस्थित होत्या। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहून आम्ही इथे विचारपूस करायला थांबलो। अनेक नागरिकांच्या तक्रारी यापूर्वी देखील माझ्याकडे आल्या होत्या की रेशन आम्हाला वेळेवर मिळत नाहीये। तर त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी इथल्या जे व्यक्ती आहेत त्यांना विचारपूस केली। त्यांचं असं म्हणणं होतं की 2-3 दिवस त्यांच्या काहीतरी आजारी असल्या कारणाने हा लोड आलेला आहे, परंतु नागरिकांकडून वारंवार तक्रारी नेहमी येतच होत्या। त्या अनुषंगाने आज आम्ही ते विचारपूस केले आणि उडाउडीचे उत्तर या ठिकाणी अक्षरशः देण्यात आली। तर संबंधित व्यक्ती आम्हाला म्हटलेलं आहे की 2 दिवसात मी सगळं सुरळीत करतो। अक्षरशः 3 महिन्यापासून या ठिकाणी लोकांना रेशन मिळालेलं नाहीये। तर आमची मागणी हेच आहे, आता मी त्यांना 2 दिवसाचं ते बोलले की 1 तारखेपर्यंत थांबा, 1 तारखेपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी सुरळीत करू। जर एक गोष्ट 1 तारखेनंतर सुरळीत नाही झाली तर मग आम्ही यांची तक्रार तहसीलदार साहेबांकडे करून यांचं लायसन रद्द करण्याची पण मागणी आम्ही तहसीलदार साहेबांकडे करणार आहे। आमचा हेतू एकच आहे की ही जी व्यवस्था सरकारने केलेली आहे ही सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचे जर हाल या पद्धतीने होत असतील, तुम्ही बघू शकता एवढ्या उन्हामध्ये सुद्धा लोकांना 2-2, 3-3, 4-4 तास लाईनीमध्ये बसावं लागतं। वयोवृद्ध महिला आहेत, तिथे वयोवृद्ध पुरुष आहेत, तर यांचे हाल या ठिकाणी होत आहेत। तर यासाठी आम्ही त्यांना विनंती केली येत्या 2 दिवसामध्ये हा प्रश्न तुम्ही सुरळीत करा, लोकांचे हाल करू नका, अशी आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत। आणि आपण 1 तारखेपर्यंत वाट बघू। 1 तारखेपर्यंत जर नाही झालं तर आम्ही सर्व लोक घेऊन आम्ही तहसीलदार साहेबांकडे आंदोलन करायची तयारी आमची आहे। इथून पुढे रेशन सुरळीत होईल अशी अपेक्षा आम्ही करतो। पोलीस स्टेशनशी काही बोलणं झालंय की तुम्ही? आताच माननीय तहसीलदार साहेबांशी बोलणं झालेलं आहे, तर त्यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे। ते पण त्यांच्या स्तरावरती माहिती घेऊन या जे दुकान जे चालवत आहेत त्यांची संपूर्ण माहिती, त्यांच्याकडे किती स्टॉक आहे, काय अडचणी येत आहेत त्याची माहिती त्यांनी मागवली आहे आणि त्यात संबंधित 2 दिवस आपण थांबू, पण 2 दिवसानंतर आपण सुद्धा काय पुढील आपल्याला ऍक्शन घ्यायची ते आपण ठरवू। आवाज जनतेसाठी राहुल फुंदे, शिर्डी।